सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विट्टशन भाग 210. आर्यन आणि स्वीटी एकरूप झाले आणि आर्यनला खूप शांत शांत वाटलं आणि गाढ झोप लागली. त्याच्या अंतरीचा वणवा शांत झाला होता आणि रोज रोज प्रणयाचा धुमसणारा त्याच्या आतला अग्नी आज शांत होऊन झोपला होता. स्वीटीच्या अंगात मात्र पुन्हा कळ उठायला लागली होती आणि तिचं शरीर पुन्हा त्याच्याकडून कुस्करून घेण्यासाठी आसुसलेलं होतं आणि ती त्याला म्हणत होती की आर्यन प्लीज वन्स मोर प्लीज. पण आर्यन बाबू आता असे काही झोपले होते जणू काही घोडे विकून झोपला होता. पण स्वीटी त्याला त्रास देत होती. तिनं प्रिन्सेसला उचलून बाजूला सुद्धा ठेवलं होतं आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारून त्याच्या अंगावर पाय टाकून त्याला लाडीगोडी लावत होती. आणि त्याला डिस्टर्ब झाला की तो तिचा हात पकडायचा आणि त्याच्या बॉडीखाली घ्यायचा आणि म्हणायचा प्लीज स्वीटी शांत झोप. आणि स्वीटी म्हणायची आर्यन तू म्हणाला होता की नंतर करू, मग आता काय झालं? आणि आर्यन झोपेतच म्हणाला स्वीटी बेबी अगं कित्येक रात्री झोपलो नाही मी. आणि बेबीच्या नेमसरीपणीपासून तर नाहीच नाही. खूप स्वप्न बघितली होती तुझी आणि जागा राहिलो. आता प्लीज मला झोपू दे असं म्हणून तो पुन्हा झोपला. आणि स्वीटीला त्याचा राग आला आणि ती म्हणाली डफर कुठला, जेव्हा याला गरज असते तेव्हा मला किती त्रास देतो आणि आता कसं झोपलाय, याला माझी काळजीच नाही. आणि झालं आता आर्यन बाबूच्या संसारात सुद्धा ही कुरकुर सुरू झाली नवरा बायकोची, याला माझी काळजीच नाही असं. तरीही आर्यन उठलाच नाही आणि तीही थोडीशी झोपली. पण आता थोड्याच वेळात प्रिन्सेस किरकिर करायला लागली आणि तिनं तिला जवळ घेतलं, दूध पाजायला लागली आणि रोमॅन्सचे विचार कुठल्या कुठे पळून गेले. तिच्यामधली प्रणयाला सुचलेली बायको गायब झाली आणि तिच्यातली आई जागी झाली. मग आता नेहमीसारखा दिवस उजाडला आणि ती खाली आली प्रिन्सेसला घेऊन आणि प्रिन्स खुश होता. रात्री मॉमची आठवण आली असं काही वाटत नव्हतं. आणि कशाला वाटेल, इतकं छान सांभाळणारे आणि खूप खूप आवडते दादा दादी असल्यावर प्रिन्सचं नशीब किती चांगलं आहे म्हणायचं. जगात कोणालाही मिळाले नाहीत असले दादा दादी त्याच्याकडे होते. आणि आता तन्वी आणि अर्जुनने मुद्दामच प्रिन्सला स्वतःकडे घेतलं होतं, कारण आर्यनला स्वतःलाच अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या होत्या आणि त्याला अजून व्यवस्थित प्रिन्ससोबत दोस्तीसुद्धा करता आली नाही. स्वतःच्या मुलासोबत भांडतोय, तेही इतक्या लहान मुलासोबत. आणि मग प्रिन्सवर कसे संस्कार होणार होते देसाई खानदानाचे, कारण देसाईंचा वंशज हा कसा हवा, डॅशिंग, कर्तृत्ववान, अख्ख्या जगाला मुठीत घेणारा. आणि असं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर त्याला तन्वी अर्जुनसारखंच पालकत्व हवं, जे मुलांना फिनिक्स पक्षासारखे उंच आकाशात झेप घ्यायला शिकवतात. आणि त्यामुळे तो जरी आर्यनचा मुलगा असला तरी प्रिन्सवर अर्जुनची छाप पडावी अशी तन्वीची मनोमनी इच्छा होती. कारण लहान मुलं इतरांचं अनुकरण करतात, अनुकरणातून बघून निरीक्षणातून खूप काही शिकतात. आणि आता चालाक तन्वीला बहुतेक दुसरा अर्जुन घडवायचा होता की काय, म्हणून ती प्रिन्सवर विशेष लक्ष देत होती आणि तिच्या आणि अर्जुनच्या सानिध्यात जास्तीत जास्त ठेवत होती. मग आता प्रिन्स, तन्वी आणि अजूनही बेडरूममध्येच होते. प्रिन्स झोपला होता आणि इतक्या दिवसातून अर्जुन सरांनी सुद्धा तन्वी मॅडमने मिठी मारली होती आणि झोपले होते. ॲक्च्युली रात्री खूप काही करण्याची इच्छा होती, पण प्रिन्सने थोडासा घोळ घातला. आता घोळ घालणार नाही तो प्रिन्स कसला, आणि अशा घोळाची तन्वी अर्जुनला सवय होती, त्यामुळे त्याला झोपवत झोपवत दोघेही झोपले. आणि आता तो शांत झोपला होता एका बाजूला. तन्वी अर्जुन एकमेकांच्या मिठीत होते आणि अर्जुनला जाग आली. त्यानं तन्वीला मिठीत बघून तिच्या कपाळावर, गालावर, कानावर किस केला आणि ती हळूहळू हळूहळू जागी व्हायला लागली. आणि अर्जुनच्याच मिठीत तिने तिच्या शरीराला दोन्ही हात उंचावून एक मादक मुरडा दिला. तशी तिची छाती त्याच्या छातीला टच झाली आणि त्यानं आणखीनच छातीजवळच तिला घट्ट पकडून ठेवली. आणि ती हसून म्हणाली अर्जुनजी, दादाजी सोड आता. आणि अर्जुन म्हणाला तनू दादीमा नाही छोड सकता. ती म्हणाली अर्जुन ऑफिसला जायचं आहे ना,
तसं अर्जुन आणखीनच लाडात आला आणि तिच्या ओठांच्या आणखीन जवळ ओठ घेऊन गेला आणि आर्यन सारखाच लाडात येऊन मला, बेबी अभी तो मेरे खेलने के दिन है, मैं तुम्हें छोडकर नहीं जा सकता. तसं तन्वीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, ओ माय गॉड, आता अर्जुन तुझं काही खरं नाही. तुला म्हातारपणात जेवानी आली का? सोड बाबा मला, जाऊ दे, नाश्ता वगैरे बनवू दे. आणि अर्जुन म्हणाला, तनू मेड आहे, रिया आहे, तू कशाला जायला लागतेस गं? तू बाहेर जायचं नाही. तुला आठवतं जेव्हा तुझं आणि माझं पहिल्यांदा इथेच याच बेडरूममध्ये मिलन झालं, तेव्हा मी तुला दुसऱ्या दिवशी अजिबात दिवसभर सोडलं नव्हतं. आपण इथेच खायचो प्यायचो आणि इथेच झोपायचो. तन्वी म्हणाली, माहीत आहे, आणि तू मला खूप सगळा त्रास देऊन US ला गेला होता. आणि अर्जुन, मी खूप मनापासून रडले होते तुझ्यापासून दूर जाताना. आणि तुम्हाला बेबी, दूर तर मी चाललो होतो तुझ्यापासून. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तू सुद्धा रडत होतास ना? मला माहीत आहे, तू काळा गॉगल लावला होता डोळ्यांना, याचा अर्थ माझ्यापासून दूर जाताना तुझेही डोळे भरून आले होते. आणि अर्जुन सर म्हणाले, हो मग येणारच, पण मी माणूस आहे आणि मीही माझ्या वाईफवर प्रेम करतो. तन्वी म्हणाली, हो ना, आणि हे प्रेम बोलायला मात्र कोण घाबरत होतं? आणि अर्जुन सर म्हणाले, येतो ना, मी घाबरत नव्हतो गो. आणि तशी तन्वी म्हणाली, हां अच्छा, घाबरत नव्हता, पण ॲटिट्यूड दाखवत होता. अर्जुन सर, तुम्हाला ना कोणती तरी गोष्ट मला आवडते असं सांगण्याची सुद्धा लाज वाटत होती. मी तुझ्यावर प्रेम करतो मिस सुभेदार असं म्हणण्यासाठी सुद्धा तुला तुझा इगो आड यायचा. कारण कोणतीही गोष्ट अर्जुन देसाई मागून कशी घेतील भिकाऱ्यासारखी? ते तर बादशाह आहेत ना जगातले. अर्जुन सर वर्ल्ड बेस्ट आहेत आणि त्यांचा इगो, त्यांचा ॲटिट्यूडसुद्धा वर्ल्ड बेस्ट आहे. प्रत्येक गोष्ट आपोआप त्यांच्या पायात आली पाहिजे असा त्यांचा हट्ट. आणि त्यासाठी ते काय करतील? त्यासाठी ते मुलीच्या गुपचूप बर्थडे पार्टीमध्ये जाऊन तिला बघतील, तिला कोणी हात लावला तर चिडतील, त्याचे हात तोडतील सुद्धा. आणि मग त्यांचा मेल इगो जागा होतो आणि ते तिला उगीचच चॅलेंज देतात की अमुक अमुक कॉन्ट्रॅक्ट जो मिळवेल तो जिंकेल, जो हरेल त्यानं काय करायचं, तर तुम्ही द्याल ती शिक्षा कबूल करायची आणि तिला स्वतःच्या पायात येण्यासाठी मजबूर करायचं. आणि लग्नाचा प्रस्तावही ठेवतात बरं का, हळूच शातीरपणे. आणि मिस्टर अर्जुन, तुम्हाला काय वाटलं हो, मी बुद्धू आहे का जी तुमची ही चाल मला कळली नाही? मी कॉन्ट्रॅक्ट हरले तर माझी कंपनी तुम्ही घ्याल, मला रस्त्यावर आणाल, इथपर्यंत ठीक आहे. पण लग्नाचा प्रस्ताव तुम्ही का ठेवताय हे न समजण्या इतकी वेडी वाटली का मी तुम्हाला? असं म्हणून तिनं त्याचं नाक चिमटीत पकडलं आणि हलवलं. तसा अर्जुन सगळं आटवून खूप हसला आणि त्या दोघांची सुरू झालेली ती जर्नी त्याला पुन्हा एकदा ओझरते आठवली. आणि आता त्यानं तिला अंगावर घेतली आणि तिचे केस सावरत म्हणाला, आठवतं जानेमन, सगळं आठवतं. आता या सगळ्या गोष्टीचा विचार, स्टोरीचा करता डायरेक्टर, क्रिएटर, मेकर, प्रोड्युसर मीच होतो, तर मला का नाही आठवणार? आणि मला तनू हे माहीत नव्हतं की तू स्वतःच्या इच्छेने माझा हा प्रस्ताव कबूल करशील. आणि तन्वी हसून म्हणाली, अर्जुन ॲक्च्युली मी तर त्याचीच वाट बघत होते की तू केव्हा मला प्रपोज करशील. आणि तू जास्त वेळ लावला असता तर मी करणारच होते तुला प्रपोज, पण तुझा अक्कडूपणा तुला शांत बसू देईना. आणि अर्जुन सर म्हणाले, कसा शांत बसू? अगं तू त्या मीटिंगमध्ये आलीस, तुझी आणि माझी पहिल्यांदा नजरानजर झाली, त्यानंतर आपण दोघेही मीटिंगमध्ये गेलो आणि माझ्यासह सगळे तुझ्याकडे बघत होते आणि त्यापैकी कोणीतरी माझ्या आधी तुला प्रपोज केलं असतं तर मी काय पापड लाटायचे होते का? पण तनू तू हुशार आहेस बरं. मला आपलं वाटत होतं की मी तन्वी सुभेदारला हरवलं, तिला माझ्या पायाशी आणलं, तिची कंपनी घेतली, पण तू तर खुशी खुशी माझ्यासोबत लग्न करून आली होतीस आणि तू खुश होती. मी म्हणतोय की मी तिला माझ्या पायात आणलं, मी तिचा पराभव केला, आणि पण तू तर जिंकली होतीस मेरी जान. आणि तन्वी म्हणाली, मिस्टर अर्जुन, तुम्ही जी स्टोरी लिहित होता ना आपल्या लग्नाची, ती स्टोरी मला कुठेतरी कळत होती, कारण तूच नशेत कबूल केलं होतं माझ्याजवळ की यू लव्ह मी, तू माझ्यावर प्रेम करतो. आणि मग म्हणून मी सुद्धा त्या स्टोरीमध्ये सामील झाले आणि तुझी वाट सोपी केली. नाहीतर माझ्या मनात नसतं तर तुला काय वाटतं, तुझ्या आधीपासून मी US मध्ये राहते, US कॉन्ट्रॅक्ट मी तुला मिळू देईन का? तू ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सामदाम दंडभेद वापरत आहे मला कळत होतं. आणि त्या कंपनीनं आधी मला विचारलं की काय करू मॅडम, मग मीच म्हटलं की हे कॉन्ट्रॅक्ट तुलाच द्या.
चला असू द्या, कोणीतरी आपल्या पहिल्याच नजरेत आपल्याला आवडला आहे, त्याची तीक्ष्ण धारदार नजर आपल्या काळजावर वार करून गेली आहे, तर काय हरकत आहे? काय हरकत आहे यांना एक चान्स द्यायला? आणि अर्जुन, मी ऐकून होते तू मुलींचा तिरस्कार करतो. ज्या मुली तुझ्याजवळ येतात त्यांना तू कसा सबक शिकवतो. पण तू सुद्धा याआधी प्रेमात पोळलाय हे नव्हतं माहीत मला. आणि नताशाचा विषय त्याला आवडला नाही आणि तो म्हणाला, तिच्याबद्दल बोलू नको, आपल्याबद्दल बोल. आणि असं वाटतं की आपण त्यावेळेचे तन्वी अर्जुन आहोत आत्ता, असं ती म्हणाली. अर्जुन सर म्हणाले, ए तनू, एक गोष्ट सांग. जर मी तुला पसंत नसतो किंवा तुझ्या नावडतं एखाद्या व्यक्तीने तुझ्यासोबत असं केलं असतं, ॲज मिस्टर विपुल आहुजा, तुला बिलकुल आवडत नव्हता. आणि त्याचा उल्लेख न आवडून तन्वी म्हणाली, अर्जुन, आता त्याचं कशाला नाव घेतोस, आपल्याबद्दल बोल. अर्जुन म्हणाला, ऐक तरी बेबी, मला फक्त इतकंच सांग, जर तुला त्या ना आवडत्या व्यक्तीनं तुझ्यासमोर असा प्रस्ताव ठेवला असता, त्यानं काहीही करून ते कॉन्ट्रॅक्ट मिळवलं असतं, तुला हरवलं असतं, तर तू काय केलं असतं? त्याच्यासोबत लग्न केलं असतं की अजून काही? आणि तन्वी म्हणाली, मी त्याला कंपनी देऊन टाकली असती, पण लग्न नसतं केलं. आता अर्जुनाला आणखीन उत्सुकता होती तिच्याकडून ते सगळं जाणून घेण्याची. आणि ते म्हणाले, अगं पण त्यानं तुला लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे आणि त्याला कंपनीही नको, फक्त तू हवी. असं असतं तर काय करशील? तू त्याच्याशी लग्न केलं असतं का? आणि तन्वी ठामपणे म्हणाली, नाही. आणि अर्जुन म्हणाला, मग काय केलं असतं? आणि तन्वी त्याच्या डोळ्यात डोळे घालून रोखून बघत डॅशिंग लुक देत म्हणाली, मी त्याला रात्रीच्या 12 वाजता त्याच्याच घरात जाऊन 2 भोवयांच्या मधोमध पिस्तूल ठेवून शूट केला असता. ना रहेगा बास ना बजेगी बासरी. जोपर्यंत तन्वीला कोणी आवडत नाही तोपर्यंत तो तिच्या आयुष्यात एंट्री करू शकत नाही. मिस्टर अर्जुन, मी त्यावेळीही तुम्हाला म्हणाले होते की तुमची एंट्री माझ्या आयुष्यात माझ्या मर्जीनं झाली आहे, तुमच्या मर्जीनं अजिबात नाही. तुमच्या मर्जीनं तुम्ही खेळ खेळलात, पण त्या खेळाला अंजाम मी दिलाय. आणि तुम्ही सुद्धा अशाच गैरसमजात होता की तुम्ही जिंकलाय, कारण तुमचा एगो ॲटिट्यूड खूप होता. आणि अशी लोक मी जिंकलो बाकीचे हरले अशा ॲटिट्यूडमध्ये जगतात आणि स्वतःचं समाधान करून घेतात. आणि मी तुला चांगलाच ओळखला होता आणि ते समाधान मी तुला दिलं आणि तुझ्यासोबत गुपचूप लग्न करून आले. पण त्यानंतर तू जो काही खेळ खेळलास ना माझ्यासोबत, तो मात्र मला अजिबात नाही आवडला अर्जुन. मी आले होते ना लग्न करून तुझ्यासोबत, आणि तू मला सुहाग रात्रीच्या नावाखाली फसवलं आणि माझ्यावर हसून निघून गेलास. मला सुहाग रात्रीची स्वप्न दाखवली आणि मला कमी लेखलंस. अशीच तळमळत ठेवणार म्हणालास का आणि निघून गेलास का? असं म्हणून तन्वीनं आत्ताही त्याच आवेशात आणि त्याच रागात जणू काही त्यावेळेसचाच अर्जुन आहे असं समजून त्याची कॉलर पकडून छातीजवळ त्याचा शर्ट घट्ट पकडला. इतका घट्ट की तन्मय मॅडमचं नखसुद्धा अर्जुन सरांच्या छातीवर ओरबडलं. आणि आता ती चिडली आहे हे कळलं आणि त्यानं सरेंडर केल्यासारखे दोन्ही हात वर केले आणि हसून म्हणाला, ओय मेरी शेरनी, अगं 25-26 वर्ष होऊन गेली की त्याला. तुझा राग अजूनही जसं तसा आहे का? आणि ती त्याच्या अंगावरून खाली उतरली आणि म्हणाली, हो, कारण अर्जुन, तू माझ्या प्रेमाचा अपमान केलास. पहिल्याच रात्री मी किती स्वप्न बघितली होती आणि तू मला वाट बघायला लावली. आणि अर्जुन सर पुन्हा तिला मिठीत घेत म्हणाले, बेबी, इंतजार में ही मजा होता है. आणि काय करू, माझं डोकं शंकेनं पोखरलं होतं. तू मला सतत कुणासोबत दिसायची, त्याचा हात पकडलेला दिसायचा. तू मला धड सांगत नव्हती की तो तुझा भाऊ आहे. मग मी काय करायचं होतं सांग? आणि तन्वी हसून म्हणाली, हात पाय तोडायचे समोरच्याचे, दुसरं काय? अर्जुन सर, तुम्हाला दुसरं येतं तरी काय? आणि बायकोवर तिच्या मर्जीविरोधात ड्रिंक करून जबरदस्ती करायची. आणि अर्जुन सर गाल पकडून म्हणाले, आणि तू माझ्या कानाखाली दिली आणि रूम सोडून गेली. ती हसून त्याच्या गालावर हात ठेवून लाडात म्हणाली, प्यार और जंग में सब कुछ जायज होता है. असं म्हणत म्हणत तुम्ही इतकं सगळं केलं अर्जुन सर माझ्यासोबत, मग मी फक्त तुमच्या एक कानाखाली नाही देऊ शकत का? आणि आता सोड मला,
असं म्हणून ती उठायला लागली. इतक्यात त्यानं तिला पुन्हा घट्ट पकडली आणि म्हणाला, रुको तो जाने मन. अगं आताशी स्टोरी कुठपर्यंत आली? तर कुणालचे हातपाय तोडले तिथपर्यंत आली. त्याच्यापुढे हनीमूनपर्यंत स्टोरी कंटिन्यू करूया ना, आणि त्यानंतर तसाच आज हनीमून करूया. आणि मग मी स्वतःच कुणालकडे गेलो त्यावेळी, कारण कुणाल मला रियासोबत दिसला होता आणि माझ्या डोक्यात विचार आला की जर हा हिच्यासोबत आहे तर तुझ्यासोबतही कसं आहे, नक्की तुमचं रिलेशन काय आहे. आणि तेव्हा माझ्या डोक्यात ट्यूब पेटली आणि मी सगळी हिस्ट्री शोधली आणि अतुलनं सुद्धा सगळं शोधून काढलं आणि तो तुझा डफर ब्रदर आहे हे कळलं. आणि अर्जुन म्हणाला, माय गॉड तनू, मला असं कळलं की तो तुझा भाऊ आहे. आणि त्या दिवशी मला किती किती रिलॅक्स फील झालं होतं. म्हणून सांगू, तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही हे तेव्हा मला पटलं. आणि मग मी गेलो कुणालकडे आणि त्याला भीती घातली आणि सगळं कबूल करून घेतलं. आणि मला त्याच्याकडून कळलं की तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस आणि माझ्या प्रेमाखातर तू माझ्या अटी मान्य करून इथे आलीस. आणि तेव्हाच खरं तर माझे डोळे उघडले. आणि मग मी तुला समुद्रकिनारी घेऊन गेलो आणि त्यानंतर कुठे घेऊन गेलो, मूवी बघायला. आणि त्या अंधारातच आपण दोघे एकमेकांना सापडलो. आणि मग घरी आल्यावर असं म्हणून तन्वीनं चेहऱ्यावर हात ठेवून लाजली. आणि आता अर्जुन सर आणि तन्वी मॅडम हनीमूनपर्यंत आलेच आणि आता मात्र त्यानं तिला सोडलीच नाही. आणि मग असं म्हणता म्हणता त्यानं तिच्या चेहऱ्यावरचे हात दूर केले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवून म्हणाला, तनू, लेट्स सेलिब्रेट आवर डॅश डॅश हनीमून, बिकॉज इतके हनीमून झालेत की नंबर पाठ नाही. आणि आता नाही नाही म्हणणारी तन्वीसुद्धा उतावळी झाली होती. आणि प्रिन्सचा अंदाज घेत घेत दोघेही एकरूप झाले आणि अर्जुन सर तिला सोडत नव्हते. तिकडे त्या टायगरची बॅटरी लगेच डाऊन झाली होती, पण अर्जुन सर त्यांची बॅटरी काही लगेच डाऊन होत नसते. आणि तो तिला सोडत नव्हता. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन सर, तुमचं खेळून झालं असेल तर आता प्रिन्सला खेळवता का? आणि तो म्हणाला, थांब ना थोडंसं, माझं मन नाही भरलं. ए तनू, मी म्हातारा झालो आहे का गं? आणि तन्वी म्हणाली, हो अर्जुन सर, आप बूढ़े हो चुके हो. आणि अर्जुन सर ना कबूल करत म्हणाले, बुडा होगा तेरा भाई. त्यानं स्वतःच कबूल केले. पण तनू, मी काय म्हणतो, मिस्टर विवेक, अतुल हे दोघं काय करत असतील गं? आणि तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, अर्जुन, तू कधीपासून इतरांच्या लाईफमध्ये नाक खुपसायला लागलास? आणि अर्जुन सर म्हणाले, नाक नाही खुपसत गं, फक्त उत्सुकता म्हणून विचारतोय. असं म्हणून त्यानं तिला पुन्हा जवळ ओढली आणि तिच्या अंगावर पाय टाकला. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन. आणि अर्जुन सरांचा इरादा आत्ताच तिला सोडण्याचा नव्हता. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, मी काही नवी नवरी आहे का रे? आता सोड ना बाबा, प्रिन्स उठेल. आणि अर्जुन म्हणाला, नवी नवरी नाहीस, पण माझी नवरी आहेस ना तनू, तू त्याला आपल्या सोबत का ठेवतेस गं? आणि तन्वी म्हणाली, कारण मला त्याच्यामध्ये तू दिसतोस. अर्जुन, मला त्याला तुझ्यासारखा बनवायचा आहे. तुझा टायगर असेल तुझ्यासारखा, त्यामध्ये संशय नाही, पण त्याच्याही पुढची पिढी अशीच घडली पाहिजे. आणि त्याला तुझा गायडन्स, तुझं मार्गदर्शन, तुझी सावली सतत लाभावी असं वाटतं. आणि अर्जुन सर म्हणाले, माझ्यासारखं का? त्याला मीच बनवायचं आहे असं म्हण ना, प्रति अर्जुन. आणि ते म्हणाले, हां, तो प्रति अर्जुन होऊ शकतो, पण अर्जुन नाही होऊ शकत. बिकॉज माय अर्जुन इज ओनली वन इन होल वर्ल्ड. अख्ख्या जगात माझा अर्जुन फक्त एकटाच आहे. त्याच्यासारखा दुसरा मास्टरपीस कोणीच नाही. अगदी त्याचा मुलगाही नाही आणि नातूही नाही. आसपास कुठेतरी मिळते जुळते असतील ते, पण 100% मुळीच नाही. अर्जुन, तुझ्यासारखी हुशारी, चाणक्य नीती, चालाकी, माणुसकी, हळवेपणा, प्रेमळ पती, प्रेमळ नवरा, प्रेमळ मित्र दुसरा कोणीच नाही. आणि तुझी माझी लव्ह स्टोरी तुझ्यामुळे जगात वर्ल्ड फेमस आहे. आणि अर्जुन म्हणाला, पण तनू, तू मला का नाही सांगितलं गं कुणाल तुझा भाऊ आहे? मी इतका चिडचिड करत होतो, तुम्हा दोघांचा रागराग करत होतो, तुला मी इतका त्रास दिला, आपल्या दोघांमध्ये रोज भांडणं होत होती, तरीही एका शब्दानं नाही बोललीस की तो तुझा भाऊ आहे.
मलाच का शोधायला सांगितलं? आणि यामध्ये भलतं सोलतं झालं असतं तर, मी कोणाचा तरी जीव घेतला असता तर? तरी मी म्हणाली, तू सगळ्यांचा जीव घेतला असता तरी माझा नसता घेतला, कारण मला माहीत होतं तू माझ्यावर प्रेम करतो आणि तुझा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून मी हे सगळं लपवलं. आणि मला माहीत आहे तू इतका हुशार आहेसच. म्हटलं बघू तू स्वतः शोधून काढतोस का माझं आणि कुणालचं नातं, आणि शेवटी तू शोधलं. पण थोडं उशिरा, आणि सगळं संपण्याच्या आधी. वेळ निघून गेली नव्हतीच तशी, पण तू शोधलंस. आणि तिचं संभाषण ऐकून अर्जुन सर भारावून गेले आणि पुन्हा शायरी करत म्हणाले, डार्लिंग, कुछ राहें मुश्किल होती है मगर मंजिल बेहद खूबसूरत होती है, बिल्कुल तुम्हारी तरह. और मेरी मंजिल तो बहुत खूबसूरत थी. सफ़र लेता है इम्तिहान, पर जो हिम्मत नहीं हारता, तकदीर उनकी ही लाजवाब होती है. आणि तू मला मिळालीस आणि माझी तकदीर ऑसम आहे, फॅन्टॅस्टिक आहे आणि लाजवाब आहे. और बेगम साहिबा, ये बादशाह आपकी वजह से बहुत अमीर है. जसा अर्जुन अख्ख्या वर्ल्डमध्ये वन अँड ओनली आहे, तशी तनूसुद्धा अख्ख्या वर्ल्डमध्ये वन अँड ओनली आहे. असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा तिला जवळ घेतली आणि घट्ट मिठी मारली आणि तन्वीसुद्धा खूप भावूक होऊन त्याच्या मिठीत शिरली.